सगळ्यांना नमस्कार. मी प्रिया. तर पावसाळा सुरू झाला आहे आणि गरमागरम चहा आणि सोबत खुशखुशीत वडे खाण्याची इच्छा प्रत्येकालाच होते. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे 4 डाळीचे अगदी खुशखुशीत, बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असं मिक्स डाळ वडे. हे रेसिपी बनवायला खूप सोपी आहे आणि चव मात्र अप्रतिम लागते. चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया. तर हे वडे तयार करण्यासाठी सुरुवातीला इथे आपण घेत आहोत अर्धी वाटीपर्यंत चणा डाळ, पाव वाटी तुरीचं डाळ, पाव वाटीपर्यंत मुगाची डाळ आणि पाव वाटीपर्यंत उडीदचं डाळ घ्यायचं आहे. तर इथे आपण फक्त चण्याची डाळ हे अर्धी वाटी घेतलं आहे आणि उरलेले सगळे डाळ आपण इथे पाव वाटीपर्यंत मोजून हे घेतलं आहे. आता हे सगळे डाळ एका भांड्यात काढून घ्यायचं आहे. आता यामध्ये पुरेसे पाणी घालून हे डाळ 1 ते 2दा चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचं आहे. डाळ हे छान असं धुवून घेतल्यानंतर परत यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि यावरती झाकण लावून हे डाळ 3 तासापर्यंत भिजवत ठेवून द्यायचं आहे. जर तुमच्याकडे इथे वेळ नाही आणि वडे लवकर तयार करायचं असेल तर अशा वेळी यामध्ये गरम पाणी टाका, म्हणजे डाळ हे 1 ते 1.5 तासापर्यंत चांगल्या प्रकारे भिजले जाणार. इथे 3 तासानंतर आपण बघत आहोत. मिक्स डाळ वड्यासाठी डाळ फक्त मऊ झाली पाहिजे, जास्त भिजू देऊ नका. आता हे भिजवत ठेवलेले मिक्स डाळ चाळणीमध्ये काढून घेणार आहोत, त्यामुळे यामधील जे अतिरिक्त पाणी आहे ते पूर्णपणे बाहेर निघून जाणार. डाळ हे चाळणीमध्ये काढून घेतल्यानंतर यामधूनच 2 ते 3 चमचे डाळ एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि उरलेले जे डाळ आहे ती मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे. सोबतच यामध्ये तिखटनुसार 4 ते 5 पर्यंत हिरवी मिरची, 2 सुक्या लाल मिरच्या, 5 ते 6 पर्यंत लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंचपर्यंत आलं टाकायचं आहे. तर लक्षात ठेवा, पाणी अजिबात घालायचं नाही किंवा गरज असेल तर फक्त 1 ते 2 चमचे टाकू शकता. हे थोडंसं जाडसर वाटून घेणार आहोत, त्यामुळे वडे खूप छान खुशखुशीत बनून तयार होतात. तर हे बघा, अशा प्रकारे हे वाटून घ्यायचं आहे. तर असं जाडसर वाटून घेतल्यानंतर आता हे मिश्रण एका भांड्यात काढून घेणार आहोत. आता यामध्ये मध्यम आकाराचा कांदा बारीक असं चिरून घालायचा आहे. सोबतच यामध्ये कढीपत्त्याची पाने, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडंसं हळद, चवीनुसार मीठ आणि 2 चमचे इथे आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत. तांदळाचं पीठ यामध्ये घातल्यामुळे वडे हे एकदम कुरकुरीत असं बनून तयार होतात. आता बाजूला वाटीमध्ये जे डाळ आपण काढून ठेवले होते ते डाळसुद्धा यामध्ये टाकायचं आहे. आता हे सर्व साहित्य हाताने छान एकजीव करून घेणार आहोत. जर हे वडे आपल्याला आणखी तिखट पाहिजे असेल तर त्यानुसार यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट पावडर टाकायचा आहे, धने पावडर, जिरे पावडर किंवा पाव चमचा यामध्ये आपण गरम मसालासुद्धा घालू शकतो. तर आपल्या आवडीनुसार मसाले इथे आपण कमी जास्त हे करून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे मिश्रण हे तयार करून घ्यायचं आहे आणि हातावरतीच आपल्याला वडा तयार करून तेलामध्ये सोडायचा आहे. आणि जर हातावरती वडा हे तयार करता येत नसेल तर अशावेळी प्लास्टिक पेपरला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे. मिश्रणाचा छोटा गोळा घेऊन हलक्या हाताने थापून वडा हे तयार करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे वडा हे तयार करून घ्यायचा आहे. तर इकडे गॅसवरती तेल हे गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल हे मध्यम गरम झाल्यावर एक एक वडा तयार करून तेलामध्ये सोडायचा आहे. तर हे वडे तळून घेताना गॅसची आच मध्यम ठेवायचा आहे. मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंग येईपर्यंत वडे हे तळून घेणार आहोत. तर इथे घाईघाईने मोठ्या आचेवर तळू नका, त्यामुळे वडे बाहेरून लाल होतात पण आतमधून ते कच्चे राहतात. तर हे बघा, मस्त असं सोनेरी रंग आलेला आहे. वडे एकदम क्रिस्पी असं बनून तयार झालेले आहेत. तर असं तयार झाल्यानंतर झाऱ्याने एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर याच पद्धतीने उरलेले मिश्रणाचे देखील वडे हे तयार करून मध्यम आचेवर तळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तयार केलेले हे वडे बाहेरून अगदी खुशखुशीत आणि आतून मऊ झाले आहेत. गरमागरम चहा, हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर हे वडे सर्व करायचं आहे. तर पावसाळ्यात ही रेसिपी एकदा नक्की करून बघा. तर ही रेसिपी जरूर ट्राय करा आणि तुमचा अनुभव कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.